नमस्कार. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे आहोत आणि आपल्यासमोर आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी कॅरम क्षेत्रामधलं अतिशय दिग्गज असं पर्सनॅलिटी आपल्याबरोबर आहेत. कॅरम संघटनेला 70 वर्ष झाली आहेत आणि सरांचं वय 80च्या वर आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारून बरंच काही ऐकायला मिळणार आहे. सर, आपण अरुण देशपांडे सर आपल्याबरोबर आहेत. सर, आपण आल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. आणि कसं वाटतंय सर, इतका मोठा जर्नी आहे तुमचा, संघटनेला 70 वर्ष आणि तुमचं वय 80+. हां, त्यामुळे मला म्हणजे खूपच चांगलं वाटतंय. कारण मी कॅरम खेळायला सुरुवात केली होती 1959ला सुरुवात केली, तर डायरेक्ट नॅशनल्स खेळलो मी आणि तेव्हापासून कंटिन्युअस खूप वर्ष खेळत राहिलो होतो. आणि मला आज तुम्ही बोलाल की 80च्या वरती आहे, तर त्याचं सगळं श्रेय मला कॅरमला जातं. कॅरममुळे मी अजूनही स्वतःला यंग समजतो. कॅरमने सरांना अजूनही यंग ठेवलेलं आहे. सर, जवळजवळ 44 वेळा तुम्ही प्रशिक्षक म्हणून टीम बरोबर. मी इंडियन टीमला नाही आतापर्यंत कोणत्याही खेळामध्ये इतक्या वेळा कोणाला संधी मिळाली असेल प्रशिक्षक म्हणून जायची. आय थिंक इट इज अ रेकॉर्ड. सर, कसा होता एवढ्या वर्षांचा अनुभव प्रशिक्षक म्हणून? खूप छान होता, पण मला त्याच्यासाठी खूप अभ्यास करायला लागायचा. कारण जे काही खेळाडू होते ते नॅशनल दर्जाचे होते आणि ते नॅशनल दर्जाच्या खेळाडूंना आणखीन काहीतरी मला द्यायचं आहे याचा माझा कंटिन्युअस त्याचा विचार असायचा. आणि त्याच्यासाठी मला घरी काहीतरी असं करायला लागायचं की जे कोणाला तरी काहीतरी नवीन मिळेल. म्हणजे असं नाही की आपण नुसतंच हे जातो, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन टेक्निकल पण काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी गोष्ट, मी एक सायकोलॉजीचा कोर्स पण कंप्लीट केला होता आणि माझ्या मिसेसनी पण केला होता. आणि त्याचा आम्हाला दोघं मिळून आम्ही एकेकाला बोलवून त्यांचं सायकोलॉजिकली पण त्यांना स्ट्रॉंग करायचो. आणि तो एक मेंटल वर्क खूपच महत्त्वाचं आहे. मेंटल वर्क कधीतरी रेकॉर्ड केलाय 7 वेळा स्टेट चॅम्पियनशिप जिंकले. नॅशनल चॅम्पियनशिप नॅशनल नाही, स्टेट चॅम्पियनशिप जिंकली. तर त्याचा अनुभव कसा? नाही, खरोखर भीती वाटायची की आपण नाही झालो चॅम्पियन, तर यावर्षी काय? नाही, मला नाही असं वाटत की त्यावेळेला कसं असतं माहिती आहे का, प्रेशर हे जसं सचिन तेंडुलकर म्हणाले की प्रेशर हे थोडंफार माणसाला असलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचा गेम चांगला नाही होत. पण ते प्रेशर हँडल करता आलं पाहिजे तुम्हाला. प्रेशर सगळ्यांना येतं, असं कोणीही माणूस नाही म्हणू शकत की मला प्रेशर नाही येत म्हणून. प्रेशर सगळ्यांना येतं, पण ते कमी जास्त प्रमाणात असतं आणि ते तुम्हाला हँडल करता आलं असतं. आणि आपल्याला एखाद्या वर्षी नाही मिळालं तर त्याचा मेंटली पण खूप इफेक्ट होत असेल. तसा विशेष नाही होत, कारण आपल्याला माहिती असतं की कसं असतं माहिती आहे, प्रत्येक इरामध्ये एक 7-8 प्लेयर शेवटचे जे असतात ना, ते सगळे सारख्या दर्जाचे असतात. आणि ते सारख्या दर्जाचे असल्यामुळे की एकच माणूस प्रत्येक टुर्नामेंट जिंकू शकत नाही, ते पण माहिती असतं त्याला. त्याच्यामुळे ज्या वेळेला 2 खेळाडू एकत्र ज्या वेळेला बसतात, तर त्या दिवशी ज्या खेळाडूचा गेम चांगला होईल तो जिंकतो. सर, आता बरेच मुलं म्हणजे कॅरम असं नाही पण बरेच वेगवेगळे खेळ शिकतात किंवा अगदी सुरुवात खूप जोमानी करतात की आता मला स्टेटला जायचं आहे, नॅशनलला जायचं आहे. पण त्यांना कुठेतरी काहीतरी न मिळाल्यामुळे, एखाद्या स्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस नाही मिळालं, तर तीच मुलं मग विड्रॉ करतात स्वतःला. आता त्या जनरेशनला तुम्ही काय सांगा? नाही, आता काय झालं आहे माहिती आहे का, त्यांना सांगण्यापेक्षा त्यांच्या पॅरेंट्सला मी सांगेन की आता पॅम्परिंग खूप होतं. आमच्या वेळेला कसं होतं, आमचे जे पॅरेंट्स होते ते आमच्याकडे खूप जास्त असं लक्ष नाही द्यायचे. म्हणजे आम्हाला मोकळं सोडलेलं असं, त्यामुळे आम्ही त्या ह्याच्यात वाढायचो. आता हे लोक काय करतात, त्यांना प्रत्येक गोष्ट आयती आणून देतात. आयती आणून दिल्यामुळे त्यांचं जे संघर्ष आहे ना, तो संघर्षच जातो. आणि त्यांची अपेक्षा एवढी होते की मग मी प्रत्येक टुर्नामेंट जिंकायलाच पाहिजे. आता मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला 14 वर्षाच्या वयात आलो, तर त्या 14 वर्षाच्या वयात पण मला
टुर्नामेंट खेळायचं प्रेशर नव्हतं. पण आज मी बघतो की 8 वर्षाचा मुलगा आला किंवा मुलगी आली तरी तिला प्रेशर येतं. मग ते प्रेशर काय येतं? कारण त्यांच्या पॅरेंट्सच्या त्यांच्याबद्दल अपेक्षा असतात. त्यांच्या स्वतःच्या पेक्षा त्यांच्या पॅरेंट्सची अपेक्षा असतात. त्या पॅरेंट्सनी अपेक्षा कमी करून त्याला जर सुट्टा सोडला ना तर तो जास्त पुढे होऊ शकेल. सर, कॅरम हा कॉन्सन्ट्रेशनचा किंवा फोकस ठेवून खेळण्याचा खेळ आहे. हो. तर ऑफकोर्स टेक्निक आपल्याला बोर्डवर शिकायला मिळतात, पण प्रत्येक खेळाडूने मेंटल वर्क कसं करायला पाहिजे आपल्याला? मेंटल वर्कसाठी खूप खरंच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. त्यासाठी मी ज्या वेळेला कोचिंग घ्यायचो त्यावेळेला मी एक योगाचा क्लास घ्यायचो सकाळी 7 वाजता सगळ्यांना. म्हणजे एकदम स्ट्रिक्ट असायचं. 7 म्हणजे 7च्या ठोक्याला प्रत्येकजण त्या हॉलमध्ये असलं पाहिजे, कंपल्सरी असायचं. आणि सगळे यायचे. आणि त्याच्यात मी प्राणायाम घ्यायचो जास्त. आणि प्राणायाम घेतल्यानंतर मग थोडंसं कसं व्हिज्युअलायझेशन शिकवायचं त्यांना. म्हणजे व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. की आम्हाला पण आता बघा, आमच्या वेळेला पण प्रॅक्टिस करायला खूप जास्त वेळ मिळायचा नाही. कारण बँक होती, बँकेत नोकरी करायची 7 दिवस, लांब राहायचो, त्यामुळे प्रवास पण असायचो. पण प्रवास करता करता डोळे भेटून जे व्हिज्युअलायझेशन करून गेम खेळत बसायचो ना त्याचा खूप फायदा व्हायचा. आता आपण बघतो भरपूर चॅम्पियन होत आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या प्रॅक्टिसच्या डेली रुटीनमध्ये ह्या गोष्टी ते करत असतील रिलिजियसली, तर आपण थोडंसं कमी पडतो तिथे. कारण काय माहिती आहे, आता बघा दोन गोष्टी आहेत. एक तर आपल्याला अजून काही शिकायचं आहे याचा अवेअरनेस नसतो. कारण आपण ज्या वेळेला टुर्नामेंटमध्ये 25 वर्षे खेळतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं आलं. पण मी आता एवढे वर्ष कोचिंग करून पण मी प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतो. आज जरी ह्या मुलांपैकी कोणीही जरी मला सांगितलं की मला एक नवीन काहीतरी मिळालं तर मी लगेच त्यांच्याकडे जाऊन शिकेन. मी असं बघणार नाही अरे मी एवढं कोचिंग केलं मला हा काय शिकवणार नाही. तुम्ही तुमचे दरवाजे उघडे ठेवलेत तर तुम्हाला सगळं मिळतं. पण तुम्ही दरवाजेच बंद करून ठेवलेत तर तुम्हाला काही मिळणार नाही. सर, तुम्ही अगदी सुरुवातीपासून कॅरम बघितला आहे आणि आता 2024मध्ये कॅरमच्या स्पर्धा त्याच्याशी निगडीत किंवा जोडले गेलेले लोक, तर तुम्हाला काय मोठा फरक असा काय जाणवतो? लोकांची हे बदलली आहे, थोडीशी दृष्टिकोन बदलला आहे, कमर्शियल झालेत, कारण स्पोर्ट्स हॅज बिकम अ इंडस्ट्री ना. बरोबर. तर त्या दृष्टीने कॅरममध्ये काय वाटतं तुम्हाला, काय बदल झाले? आमच्या वेळेला आम्ही काय करायचं माहिती आहे, कुठलाही आम्ही कॅरम खेळायचो, समजा कुठलाही खेळ खेळताना आम्ही त्याच्यापासून आनंद लुटायचो. आता तो खेळाडू आनंद लुटताना मला दिसत नाही. त्याचं फक्त एकच ध्येय असतं की नाही, त्याला एकच ध्येय असतं की मला जिंकायचं. आम्ही बसायचो ज्या वेळेला कॅरमवर तेव्हा आम्ही काय म्हणायचो की एवढे प्रेक्षक आहेत. त्यावेळेला आमच्या वेळेला एवढे प्रेक्षक यायचे ना की कधी कधी ते स्टेज कोलमडायचं. स्टेज असायचं असं खूप मोठं. आणि त्यावेळेला आम्ही काय म्हणायचो, माझा आज गेम चांगला झाला पाहिजे, मी आज जिंकायला पाहिजे, नाही माझा खेळ एवढा चांगला झाला पाहिजे की ह्या सगळ्या जे लोक आलेत त्यांना पण त्याचा आनंद मिळाला पाहिजे, मला पण स्वतःला आनंद मिळाला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक टुर्नामेंट सांगतो की एक टुर्नामेंट आमची माझी आणि सुहास कांबळेची होती. आणि ती टुर्नामेंट होती दादरला वनमाळी हॉलमध्ये. आणि वनमाळी हॉलमध्ये त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 60-70च्या पिरियडमध्ये तर त्यावेळेला खूप गर्दी व्हायची. माझी आणि त्याची टुर्नामेंट असली की लोक बोलायचे हे कॅरमवर चेस खेळतात, म्हणजे एवढं आम्ही हे खेळायचो. तर त्यावेळेला जास्त गर्दी होऊ नये म्हणून डायरेक्ट 10 रुपये तिकीट लावलं. त्यावेळेचं 10 रुपये म्हणजे आता 1000 रुपयाचं जवळजवळ हे आहे. येऊ नये म्हणून 5ची टुर्नामेंट होती. 2 वाजल्यापासून लोकांनी लाईन लावली होती. ते चित्र मला आज दिसत नाही आहे की जेवढं आमच्या वेळेला क्राऊड होतं तेवढं क्राऊड येत नाही कदाचित. नाही गेम इंडोर झाला नाही. त्यावेळेला आमचं एक कसं होतं म्हणजे टेक्निकली आम्ही जे खेळायचो ना की
एखादं समजा मला एखादं कॉम्प्लिकेशन एक आलं तर लोक विचार करायचे की समजा आता मी आणि सुहास कांबळे खेळतो आणि मी काहीतरी प्रॉब्लेम सुहास कांबळेला तयार केला तर लोकांना असं वाटायचं ह्या प्रॉब्लेममुळे तो कसा सुटेल. क्युरिओसिटी असायची त्यांना आणि तो त्याच्यातून मार्ग काढायचा. तसंच माझ्याकडे काहीतरी आलं तर मी त्याच्यातून मार्ग काढायचो. म्हणजे लोकांना ना काहीतरी नवीन बघायला मिळायचं आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपण जे काही खेळतो त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन खेळतात ते लोक, वेगळं दिसायचं ते. आणि ते आता कदाचित पैशामुळे असावे किंवा काही असावं तर थोडा डिफेन्सकडे जास्त कल गेलाय लोकांचा. सर, आपण भारतात अनेक लोकांना गाईड केलंय, चांगल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. पण परदेशात सुद्धा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अगदी भारताचे नेबर कंट्रीज आहेत, श्रीलंका, अशा ठिकाणी पण जाऊन आपण खूप कोचिंग केलं. तर त्याबद्दलचे अनुभव कसे आहेत? बघा, आता मी पहिल्यांदा ज्या वेळेला गेलो तेव्हा 1990 साली युरोपमध्ये गेलो. पण ते फक्त 2 कंट्रीजमध्ये गेलो. एक स्वित्झर्लंडमध्ये 18 दिवस होतो, 34 दिवस मी जर्मनीमध्ये होतो. तर जर्मनीमध्ये त्या लोकांनी काय केलेलं होतं की त्यांचे जे क्लब्स होते ते वेगवेगळ्या क्लब्समध्ये एक 4 दिवस इकडे, 4 दिवस तिकडे, 4 दिवस असे आम्हाला डिव्हाइड करून नेलं होतं. पण त्यावेळेला त्यांना बिचारांना ग्रीप कशी घ्यायची हे पण माहीत नव्हतं. पण त्यांना मी मग काहीतरी इंटरेस्टिंग कसं करता येईल, म्हणजे काही काही जे सोपे शॉट्स होते पण दिसायला कठीण होते असे त्यांना शिकवले. आणि मग असे त्यांच्याकडून मारून घेतल्यावर ते तर उड्याच मारायला लागले. त्यांची एक्साइटमेंट आता तुम्हाला माहिती आहे, कळली. म्हणजे त्यांची एक्साइटमेंट तुम्हाला आता पण माहिती आहे सगळ्या खेळामध्ये. ते असं असं करतात, हे करतात, उड्या मारतात. म्हणजे आपण जेवढं कंट्रोलनी करतो त्याच्यापेक्षा त्यांना बिंदासपणे येतात. आणि मग त्याने इंटरेस्ट क्रिएट झाला. 2000 साली गेलो तर त्याच्यापैकी बरेचसे जण बऱ्यापैकी चांगल्यापैकी खेळायला लागले होते. आणि ज्यावेळेस 2006 साली गेलो त्यावेळेला त्याच्यातले 2-3 जण तर असे पियर डिवॉइस म्हणून माझा स्टुडंट आहे. तर तो जवळजवळ आता त्याला पूर्ण गेम माहीत झाला कॅरमचा आणि तो आपल्या लोकांना पण टफ फाईट देऊ शकतो एवढं आहे. काही मुलांना त्यांनी एखादा गेम पण मारला आहे किंवा असं म्हणजे एकदम टफ फाईट देऊ शकतो. सर, आपण ट्रेनिंग केलं तसंच आपण पुस्तकं पण लिहिली आहेत कॅरम, त्याबद्दल थोडंसं सांगा. मध्ये ना नवशक्तीला मी काहीतरी एक लेख त्यांनी मागवले म्हणून नवशक्तीला लेख मी पुरवत होतो. आणि मग त्या लेखांपासून मला एक प्रेरणा माझ्या मिसेसने दिली. आणि मिसेस बोलले तुम्ही एक पुस्तक का लिहिले, एवढं सगळं लिहिलं. मग मी एक पुस्तक त्याच्यावर लिहिलं, कॅरम तंत्र आणि मंत्र. आणि बऱ्याच दिवसांनी त्याचं मग ते एक ट्रान्सलेशन केलं इंग्लिशमध्ये आणि कॅरम स्किल आणि टेक्निक केलं आणि ते आपल्या कोठावळ्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि माझं जे इंग्लिशचं पुस्तक होतं ते मॅजेस्टिकनी, म्हणजे कोठावळे मॅजेस्टिकनी ते बोलले तुमचं पहिलं पुस्तक आम्ही इंग्लिशमध्ये करतोय म्हणून. तो मला खूप अभिमान आहे. त्याच्यानंतर त्यांनी इंग्लिश केली असतील पण माझं पहिलं पुस्तक त्यांनी इंग्लिशमध्ये केलं. त्याच्यानंतर ते पुस्तक झाल्यानंतर परत मिसेस बोलली काही वर्षांनी की आणखीन काहीतरी लिहा म्हणून. मी म्हटलं अगं सगळं लिहून झालं आता काय लिहू आणखी. नाही म्हणे तुम्ही लिहू शकता. मग त्याच्यानंतर आणखीन एक पुस्तक लिहिलं होती त्याच्यावर कॅरम कोचेस म्हणजे कोचिंग करायचं. तर ते एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाला पण खूप डिमांड आली. आता ते दोन्ही पुस्तकं मी काय केलं त्याचे PDF बनवले आणि PDF मी ज्यांना पाहिजे त्यांना मी फुकट सगळ्यांना पाठवत होती जेणेकरून त्याचा प्रसार व्हावा. 70 वर्ष झाली महाराष्ट्र कॅरम संघटनेला. तर खूप आता बऱ्याच लोकांची निमित्ताने आम्ही बोलतोय. तर बऱ्याच लोकांचं असं आहे की आता खूप स्पर्धा व्हायला लागल्या, खूप चांगल्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन चालू आहे. तर तुम्ही ॲज अ न्यूट्रल म्हणून आणि सगळ्यात सिनियर मोस्ट म्हणून संघटनेचा जो काय कामकाज चालू आहे किंवा जे उपक्रम चालू आहेत नवीन त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
नाही, आता खरं सांगायचं तर त्या बाबतीत अरुण केदारना मी खूप श्रेय देतो त्याचं. कारण ते अहोरात्र मेहनत करून काही ना काहीतरी नवीन 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 काढून त्याच्यातून जेवढ्या स्पर्धा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आणि जेवढ्या स्पर्धा आपल्याकडे होऊ शकतील तेवढ्या ते करायचा प्रयत्न करतात. त्यांनी आता एक नवीन सेंटर पण दादरला सुरू केलं, एक कोचिंग सेंटर. त्याच्यामध्ये पण खूप जणांना लाभ घेता येतो आणि असं बरंचसं काही ते करतात. म्हणजे महाराष्ट्रात जेवढी डेव्हलपमेंट आज आहे तेवढी कुठेही नाही. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप चांगली माहिती दिली थँक्यू. त्याबद्दल. मी पण आपल्या Thank you, बरोबर sir. मानतो.